तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वकाना ते निरोड व वकाना ते भिलखेड या तालुक्याला जोडणाऱ्या दोन्ही रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक ग्रामस्थांनी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय वानखडे यांच्या नेतृत्वात जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले आहे। वकाना ते निरोड व वकाना ते नीलखेड या रस्त्याचे काम 5 ते 6 वर्षाआधी मंजूर झाले होते, परंतु आजपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे स्थानिक वकाना ते निरोड व वकाना ते भिलखेड ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे सर्व समस्या नागरिकांच्याही समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी हे निवेदन देऊनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी दिनांक 23 मार्च पासून वकाना येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत आमच्या बातम्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा कडक इशारा आंदोलनकर्त्यांकडून यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रशांत राऊत, वकाना। काल दिनांक 23/3/2026 पासून वकाना आणि रुदाना या दोन्ही गावाच्या सेंटरला आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे। मी गेल्या 1 वर्षापासून वकाना ते निरोड आणि वकाना ते भिलखेड या 2 रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या 1 वर्षापासून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देत आहे। अनेक वेळा या ठिकाणी मोर्चा सुद्धा काढलेला आहे, अनेक वेळा आंदोलन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे, परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आणि इथल्या लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत या ठिकाणी जाग आलेली नाही। कारण हा रस्ता इतका महत्त्वाचा आहे की गेल्या 10 वर्षापासून या रस्त्याने या शेतकऱ्यांचे अतोनात हाल या ठिकाणी होताना दिसत आहे। आणि म्हणून हे गांभीर्य लक्षात घेता मी अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन आणि निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु शासन प्रशासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही। आणि म्हणून हा रस्ता गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहे। आणि असे असताना पावसाळ्यामध्ये सुद्धा या शेतातून पिकवलेला माल आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत आहे। आणि म्हणून शेतामध्ये पिकवलेला माल हा जर घरामध्ये जर येत नसेल तर इथल्या शेतकऱ्यांनी मुलांचं शिक्षण कसं करावं, आपलं कुटुंब या ठिकाणी कसं सांभाळावं, अशा प्रकारचा खूप मोठं संकट या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून याची दखल तात्काळ शासन प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे। आणि जर का या उपोषणाची दखल जर घेतली नाही, हा रोड जर तात्काळ सुरू झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये रास्ता रोको सुद्धा या ठिकाणी केला जाईल आणि हे उपोषण सुद्धा मागे घेतल्या जाणार नाही, अशा प्रकारचं ठाम भूमिका मी आज या ठिकाणी घेत आहे।